मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। महाड ते पोलादपूर दरम्यान महामार्गावर आणि सर्व्हिस रस्त्यांवर अवजड वाहनांचे अवैध पार्किंग मोठ्या प्रमाणात वाढले। महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल्स आणि धाब्यांच्या बाहेरच ट्रक, डंपर आणि कंटेनर चालक आपली वाहने रस्त्यावर उभी करत आहेत। काही दिवसांपूर्वीच चांडवे येथे अशाच अवैध पार्किंगमुळे झालेल्या भीषण अपघातात 2 जणांना आपला जीव गमावावा लागला होता। या मोठ्या दुर्घटनेनंतरही वाहतूक पोलीस मात्र केवळ तात्पुरती कारवाई करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। रात्रीच्या वेळी चांडवे टोल नाक्यापासून पोलादपूर हद्दीपर्यंत सर्व्हिस रस्ते या गाड्यांमुळे पूर्णपणे बंद होतात, ज्यामुळे स्थानिक पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे। हॉटेल चालकांना समज देऊनही परिस्थिती जैसे थे असून या बेजबाबदार वाहन चालकांवर कठोर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल जनता विचारत आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसापासून अपघाताचे सातत्य वाढत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये ट्रकची वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। ट्रक, डंपर त्याचबरोबर कंटेनर या ठिकाणी वाहतूक करत असतात। मात्र हे ट्रक महाड पोलादपूर दरम्यान आपला अड्डा बनवत असल्याचे पाहायला मिळत आहे। महाड पोलादपूर दरम्यान अवैधपणे पार्किंग होत असल्याचे चित्र सध्या महामार्गावर पाहायला मिळत आहे। बेशिस्तपणे होत असलेल्या पार्किंगमुळे अपघातांचे मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढ झालेली पाहायला मिळत आहे। वाहतूक पोलीस देखील याकडे दुर्लक्ष करत असून तात्पुरती कारवाई हे वाहतूक पोलीस करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आपण आज पाहू शकता, आपण मुंबई गोवा महामार्गाजवळ आहोत। मुंबई गोवा महामार्गावर आपण मुंबई गोवा महामार्गाच्या शेजारी सर्व्हिस रस्त्याला या ठिकाणी अवैधपणे अशी वाहन या ठिकाणी ट्रक चालकांनी पार्किंग केलेली आहे। त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना या ठिकाणी रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडत आहेत। त्याचबरोबर महामार्गावर देखील रस्त्याच्या बाजूला काही वाहने या ठिकाणी पार्किंग करत आहेत। मात्र महामार्गावरून वेगाने जाणारी वाहने यांना रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडत आहेत। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देणे गरजेचे आहे। काही दिवसापूर्वी चांडवे येथे अशा पार्किंगमुळे, अवैध पार्किंगमुळे एक अपघात घडला होता। त्यामुळे या ठिकाणी आता वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करून या वाहन चालकांवर आता लगाम लावणे गरजेचे बनलेले आहे। देवेंद्र दरेकर, नायक।